सांगूया, पण आधी तिसऱ्या गेमची लर्निंग आधी घेऊया आपण. ते जाऊन येते. जो गेम मगाशी झाला ना, टॉस करत जायचंय बॉल एंड पर्यंत, त्याचं काय लर्निंग, काय शिकतो आपण त्यामध्ये? कोऑर्डिनेशन विथ युअर पार्टनर विथ असोसिएट, जो त्यांच्यावर तुम्ही पार्टनर कंट्रोल असला पाहिजे. कंट्रोल पण असला पाहिजे. यस, अजाचा खूप आहे. सपोर्टिंग एकमेकांना, एक पार्टनरला सपोर्ट करायचं, पार्टनरला सपोर्ट करायचं. ऍक्शन रिॲक्शन, क्या बात आहे. कॉन्सन्ट्रेशन पण इम्पॉर्टंट होतं. आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट समजली पाहिजे, एक टास्क मी करतो ना, तर दुसरा टास्क समोरच्याने पण करता आला. ते टास्क एकमेकांचे एक्सचेंज करून तुम्हाला कोऑर्डिनेशन करून तो तुमचा गोल अचीव करायचा. गिव्ह अँड टेक. सिंक आणि रिदम इम्पॉर्टंट होतं पार्टनर बरोबर तुमच्या. बाकी तर टीम ते करणार होते त्यांच्या जोडे. ओके. आणि Not to get distracted. सर, सिलेक्शन ऑफ पार्टनर्स बाय कॅप्टन और लीडर. ते पण इम्पॉर्टंट होते. दोन जे पार्टनर सिलेक्ट होणार ते पण महत्वाचे. आणि काय शिकतो आपण? 10 पॉइंट मायनस. काही जणांचे असे 10 पॉइंट मायनस केले तर 0 वर येतील. वकिलांनी छोटंसं केले. 10 पॉइंट मायनस. आणि आणखी काय वेगळं? कोणताही टास्क करायचा असेल त्याच्या अगोदर तुम्ही त्याचं अनालिसिस करा की तुम्हाला एक्झॅक्टली करायचं कसं आहे. बरोबर. आणि इन्स्ट्रक्शन्स दिले गेले, अंडरस्टँड द गाईडलाईन्स, ऐकणं आणि फॉलो करणं. ऍडिशनल विचार न करता जास्त. आणि असतं, पण त्याचा टाइम फ्रेम पण आपल्याला माहित पाहिजे की तो टाइम फ्रेम मध्ये होतंय की नाही ते टार्गेट. काही लोक खेळत बसले ते तिथे जाऊन, सो दे गॉट इन्वॉल्वड. मला एवढं आवडायला लागलं की एकाच जागी उभे राहून पण चालवलं. सो यू शुड नॉट गेट कॅरीड अवे. येस, ऍब्सोल्युटली. फोकस पाहिजे आपल्याला, कुठपर्यंत जायचंय, किती कमी वेळेत जायचंय आपल्याला, ते पण ठरवायला हवं होतं. राईट. त्यात पण एखाद्याची स्ट्रेंथ चांगली असली, एखादा खूप चांगला खेळतोय आणि समोरचा पार्टनर जर कमजोर आहे, तर त्याला पण तो कशा पद्धतीने सपोर्ट करून एंड पर्यंत नेतोय ते इम्पॉर्टंट होतं ना. काही जणांना खूप चांगलं जमत होतं आणि समोरच्याला तितकं चांगलं येत नव्हतं, तर तुम्ही कसं मॅनेज करताय एकमेकांना ते फार इम्पॉर्टंट होतं. सगळेच त्या स्किलमध्ये तेवढेच असतील एक्सपर्ट असं नाहीये. जे पार्टनर जिथे कमी पडतोय तिथे आपण ती कमी भरून काढली पाहिजे. राईट. पुढे हा, होईल ऐक श्रद्धा, इकडे बटन आहे खाली, इथे खाली बटन. खूप थंडी वाजते का? याच्या मागे बटन आहे बघ, याच्या मागे. अजून थोडा वेळ थांबूया म्हणजे. हा तिकडे. हा, थोडा वेळ चालेल. गेम चालू आहे तेव्हा मग ठीक आहे. अजून काही असा जो आता एक टीमवर्क वगैरे तर सगळंच आहे, कोऑर्डिनेशन आणि सगळं एकमेकांना मॅनेज करून जाणं. थोडं त्याच गेमला नजरेसमोर ठेवून आपल्या लाईफ मध्ये आपण काही इम्प्लिमेंट करू शकतो का त्यातल्या गोष्टी? असं काही विचार, वेगळा विचार काही करू शकतो का त्याचा? जो फर्स्ट मूव्हर ऍडव्हान्टेज सगळीकडे नसतो, जो पहिला जातो तो ऍडव्हान्टेज मध्ये असतो. असं नाही. वगैरे तो उदाहरण बनतो कसं करायचं नाही याचं. होऊ शकतं. आणि कोणीतरी जोडीदार योग्य असला तर गोल साध्य होतो. का दादर आउटबाउंडची एवढी वाट बघतो ना, याचं कारण बाजूबाजूला बसलेलं आहे. इकडे गिव्ह अँड टेक होतं. कोणीतरी म्हणाला ऍक्शन रिॲक्शन या दोन्ही गोष्टी होत्या ना. हा, येस येस येस, बोला बोला. अरे वकिलांना बोला. हा, तुम्हीच बोलला होतात ना. ऍक्शन रिॲक्शन किंवा गिव्ह अँड टेक, कोणतंही कम्युनिकेशन जे आहे ते फक्त आपल्याला वाटतं की मी बोलण्यात खूप चांगला असेल तर
सगळं चांगलं होणार, म्हणजे मी काही करू शकतो. पण इथे फक्त बोलणं नाही तर ऐकणं पण, किंवा समोरच्याला काय सांगायचं हे समजून घेणं. जर आपण त्याला जर रिलेट केलं कम्युनिकेशनशी, कोणतंही कम्युनिकेशन कम्प्लीट होणं हे कशावर, त्याचा सक्सेस कशावर डिपेंड आहे. म्हणजे एखाद्याशी मी कम्युनिकेट करतोय, माझा क्लायंट असेल, माझी बायको असेल, माझा मित्र असेल, सहकारी असेल, ऐकण्यावर आहे की कशावर? लिसनिंग. ओके, किंवा आपल्याकडे जे टूल्स आहेत त्याचा योग्य वापर, म्हणजे जर आपल्याकडे तुम्ही ऍज अ बॅट म्हणून दिलं होतं किंवा बरोबर. तसंच त्या पद्धतीने जी माणसं आपल्याकडे आहेत त्यांचा योग्य वापर करून घेणं. ओके. माझा प्रश्न काय करतोय की कम्युनिकेशन जर आपण करतोय काही असेल, म्हणजे एक आपलं 1 to 1 कम्युनिकेशन कुणाशी चाललंय किंवा आपलं ग्रुपशी चाललंय, त्याचा सक्सेस कशावर डिपेंड आहे. म्हणजे ते कम्युनिकेशन सक्सेसफुल झालं हे कशावर अवलंबून आहे, याच्यावर की मी खूप जबरदस्त काय दणक्यात आलो देऊन प्रेझेंटेशन, किंवा मी काय जबरदस्त बोललो माहिती आहे तिकडे जाऊन. ऐकणं आहेच त्याच्यामध्ये, जसं आपण म्हणालो. जे सर, गोल एक- ठरवून आपण कम्युनिकेट केलं हा. आणि जे आपले लक्ष होतं की हे अचीव करायचंय, बरोबर. ते जेव्हा इम्प्लिमेंटेशन मोड मध्ये जाईल तेव्हा आपल्याला समजेल की आपण जे कम्युनिकेट केलं ते सक्सेसफुल झालं की नाही. ओके, गुड. कसं आहे ना, एक कम्युनिकेशनचा रूल आहे, आय एम रिस्पॉन्सिबल फॉर व्हॉट आय से, आय एम नॉट रिस्पॉन्सिबल फॉर व्हॉट यू अंडरस्टँड. मी जे बोललो त्याला मी जबाबदार आहे, तुम्हाला काय कळलं त्याला मी जबाबदार नाही. पण कम्युनिकेशनचा सक्सेस यावर आहे की मी जे बोललोय तेच नेमकं समोरच्याला कळलं का याची खात्री करून घेणं. आणि कम्युनिकेशनचा सक्सेस फीडबॅकवर डिपेंड असतो की तुम्ही जे बोललाय तेच कळलंय का समोरच्याला. कळतंय मी काय म्हणतोय, मी किती खूप चांगलं बोललो असेल पण समोरचा माणूस त्याच्या पद्धतीने घेतो. जर आपल्याला आठवत असेल 1-2 वर्षापूर्वीचा आउटबाउंड, त्याच्या 134 प्रमाणे तो घेतो. त्याने ज्या पद्धतीने जग बघितलंय, त्याची दुनिया बघितली, त्याचा दृष्टिकोन आहे त्याप्रमाणेच तो घेणार तुमचे शब्द. त्यामुळे कधीही तो सक्सेस, तुमचा क्लायंट असेल समोर किंवा कुणी जवळची व्यक्ती असेल, तुम्हीच जे बोलताय तेच नेमकं त्याला कळलंय का की त्याने त्याच्या पद्धतीने घेतलंय, याचा प्रॉपर फीडबॅक घेणं यावर अवलंबून असतं. आणि ते तोच होता, म्हणजे फक्त देणं नाही तर त्याच्याबरोबर घेणं. तुम्ही जे दिलंय तेच येतंय का परत, की आणखी इकडेच चाललाय बॉल आणि तिकडेच चाललाय, बरोबर ना, वेगळ्या स्पीड मध्ये चाललाय. तर ते जर रिलेट केलं या पद्धतीने, वेगळ्या पद्धतीने आपल्या आयुष्याशी, कम्युनिकेशनची, तर मला वाटतं हा सगळ्यात मोठा धडा या गेम मधून आपण शिकू शकतो. राईट? येस, गुड, व्हेरी गुड, मस्तच. तर सगळेच हुशार असता तुम्ही, आम्ही काय फक्त फॅसिलिटेटर, हुशारी बाहेर काढण्यासाठी, बाकी काही नाही. तर इथे आपला जो गेम झाला मगाशी, त्यामध्ये काय झालं, म्हणजे कुणाची किती मिनिटं झाली ती आधी सांगतो मी. पहिले मला वाटतं नाही, कुणा जास्त असं ह्याच्यामध्ये जात नाही मी, त्या सिक्वेन्स मध्ये कोणी कोणी कसं केलं. वेफर्स वाल्यांनी 3 मिनिट 45 सेकंद लावली 4 बॉल तिथपर्यंत पोहोचवायला. वेफर्स वाल्यांमध्ये अव्हेंजर्स वाल्यांनी ते काम 3 मिनिट 10 सेकंदामध्ये केलं, म्हणजे 35 सेकंद कमी झाली वेफर्स पेक्षा. त्यानंतर फायटर्स वाल्यांनी 2 मिनिट 22 सेकंदामध्ये बजरंग दलांनी आपली सगळी ताकद लावून 2 मिनिट 10 सेकंदामध्ये. त्यामुळे या गेमच्या अंती जे गुण आहेत ते असे आहेत की, मी त्या गेमचे गुण सांगतोय मी. बजरंगला मिळालेले 100 पॉइंट्स, फायटरला 75 पॉइंट्स, अव्हेंजर्सला 50 पॉइंट्स आणि वेफर्सला 25 पॉइंट्स. आणि तिन्ही गेम्सची टोटल जर आपण काढली तर या तिन्ही गेमच्या टोटल मध्ये सध्या 4थ्या नंबरवर आहे वेफर्स 125 पॉइंट. 2 टीम दुसऱ्या नंबरवर आहे, म्हणजे वेफरला तिसऱ्यावर आणायला पाहिजे, पण ते 2 दुसरे मधले आले की चौथ्यावरच येतो आपण, माहिती आहे ना, असं आहे. तर 2 टीम्स ज्या आहेत त्या समान गुणावर आहेत, 200 पॉइंट्सवर. त्या आहेत अव्हेंजर्स आणि फायटर्स 200 पॉइंट. आणि बजरंग दल पावली बरोबर आहे 225. इथपर्यंतचा लेखा पुढच्या गेम